सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 2 ते 3 लीळा पाहणार आहोत। ज्या लीळेमध्ये पहिली लीळा आहे त्रिविध वेद निरूपण। पहिल्या लीळेमध्ये तुम्हाला त्रिविध वेदाविषयी माहिती मिळणार आहे। दुसरी लीळा आहे घुई नायका कर्म निरूपण। अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लीळा आहे। घुई नायकाला स्वामी निरूपण करतात कर्माविषयी आणि त्यानंतर घुई नायक बरेच असे काही प्रश्न विचारतात, ज्या प्रश्नाचं उत्तर देताना स्वामी भरपूर असं ज्ञान त्या घुई नायकाला सांगतात। तर तेही ज्ञान आज आपल्याला प्राप्त होणार आहे। आणि आजच्या ज्ञानसत्रातील तिसरी लीळा आहे महादायसा उत्तम रश्मी रहस्य निरूपण। महादेशाला स्वामी उत्तम रश्मी विषयी निरूपण करतात। तर अशा प्रकारे हे 3 चरित्र आजच्या या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहणार आहोत। तिन्ही चरित्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि हे तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे पौष शुद्ध सप्तमी, रविवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते। पहिला प्रश्न होता स्थिती अधीन होऊ नये असं स्वामी का म्हणतात। दुसरा प्रश्न होता स्वामींनी सांगितलेले सूत्र फक्त संन्याशांसाठीच आहेत का। असे 2 प्रश्न तुम्हाला विचारले होते। या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय आणि कुणी कुणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। हो, मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या YouTube चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 483, त्रिविध वेद निरूपण। त्रिविध वेद स्वामींनी सांगितलेला आहे। वेद किती प्रकारचे आहेत महादेसांनी हा प्रश्न केलेला आहे। तर या संदर्भामध्ये स्वामी व्यवस्थित निरूपण करतात, तर ते निरूपण आपण पाहणार आहोत। प्रत्यस्थानी अवस्थान, स्वामींचं अवस्थान प्रत्यस्थानी म्हणजे पैठण येथे होतं। वेद निरूपण, तिथे स्वामींनी वेदाविषयी निरूपण केलेलं आहे महादायसांना। महादायसे पुराण ऐकवणी आली, महादायसा पुराण ऐकून आल्या मग पुसले, मग विचारलं महादायसांनी जी जी पुराणी त्रिविध वेद बोली जताये, हे 7 जी महादायसा म्हणतात जी जी पुराणामध्ये 3 वेद बोललेले आहेत एवढं मी ऐकलेलं आहे, तर ते बरोबर आहे का। सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात बाई ते ते केवी जाणती। स्वामी म्हणतात बाई ते ते केवी जाणती म्हणजे ते त्यांना काय माहिती कसे वेद आहेत काय नाही नेमकं, ते तुम्हा येथोनी निरोपी जेती। स्वामी म्हणतात ते वेद कसे आहेत ते तुम्हाला आम्ही येथून निरूपण करू, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू। अण्णव शाक्ते शांभव ऐसा त्रिविध वेद। स्वामी म्हणतात अण्णव, शाक्ते आणि शांभव असा त्रिविध वेद आहे। आणवी साध्य साधन साधकू ऐसी त्रिविध प्रतीती, शाक्तेयी साध्य साधकू ऐसी द्विध प्रतीती, शांभवी साध्य प्रतीती। पुढे स्वामी म्हणतात जे अण्वाच्या विद्या आहेत, अण्णव म्हणजे कोण, जे ब्रह्मादिक आणि शेषशय्या देवता आहे त्या देवतेपासून जे काही खालील देवता आहेत त्या सर्व देवता अण्णव या पदामध्ये येतात, ते अण्णव आहेत। ब्रह्मादिक शेषशय्यापासून जे श्राब्दीचा नारायण आहे तिथून ते खाली कर्मभूमीची जी यक्षिणी आहे शेवटील देवता, त्या सर्व देवता अण्णव या पदामध्ये येतात, त्या अण्णवांतुल आहेत। त्यांना कशी प्रतीती आहे तर साध्य, साधन आणि साधकू अशी प्रतीती आहे। साध्य म्हणजे काय, जे ब्रह्मांडस्थ आहे ती ब्रह्मांडस्था म्हणजे माझं साध्य आहे। साधन म्हणजे काय, जे पिंडस्था प्रकाशलेली आहे त्या विद्यावंताला, त्या जीवाला ज्याला विद्या झालेली आहे त्याला जी पिंडस्था प्रकाशली त्या पिंडस्थेला पाहून हा म्हणतो की हे माझं साधन आहे, यामुळे
या साधनामुळे मला ते साध्य प्राप्त होणार आहे आणि मी स्वतः साधक आहे, म्हणजे साधन आचरणारा आहे. ऐसी त्रिविध प्रतीती, जे अण्वांतुल देवता आहेत त्या देवतेंची विद्या झाल्यानंतर अशी प्रतीती होते असं स्वामी म्हणतात. शाक्तेयी साध्य साधक ऐसी विविध प्रतीती, जे शाक्तेयी आहेत. शाक्तेय कोणाला म्हणतात? जे अष्टभैरव आहेत त्यांना शाक्तेयी असं म्हणतात. तर त्यांच्या विद्यावंताला कशी प्रतीती आहे? तर हा जो भैरवाचा विद्यावंत आहे, अष्टभैरवाचा विद्यावंत आहे, तो काय म्हणतो? मी साधक आहे आणि हे जे मला पिंडस्था प्रकाशली आणि जे ब्रह्मांडस्थ आहे हे दोन्हीही एकच आहेत, मला यांचं पावन करून घ्यायचं आहे. तर अशी द्विधा प्रतीती आहे भैरवाच्या विद्यावंताला. अष्टभैरवाच्या विद्यावंताला दोनच प्रतीती आहेत, साध्य आणि साधक. शांभवी साध्य प्रतीती, आणि जे शांभव आहे म्हणजेच विश्व आणि चैतन्य. शांभव हे दोन आहेत, एक शुद्ध शांभव, एक समळ शांभव. शुद्ध शांभव म्हणजे चैतन्य माया, समळ शांभव म्हणजे विश्वरूप देवता. तर यांच्या विद्यावंताला कशी प्रतीती आहे? जे मला प्रकाशलेली पिंडस्थ आहे, किंवा मायाच्या विद्यावंताला काय प्रकाशते? तर संलग्न प्रकाशते. तर हा विद्यावंत काय म्हणतो? हेच माझं साध्य आहे, पावी जते ते साध्य, आणि जे प्रकाशलं ते माझं साधन आहे आणि मी साधक आहे हे तर त्याला समजते, परंतु त्याची प्रतीती कशी असते, त्याचा भाव कसा असतो, विश्वेच्या विद्यावंताचा आणि मायेच्या विद्यावंताचा भाव कसा असतो? तर हे तिन्ही आम्हीच आहोत, हे काही वेगळं नाही, तर हे तिन्ही आम्हीच आहोत. आणि म्हणून स्वामी म्हणतात की या शांभवीच्या विद्यावंताला एकविध प्रतीती आहे, त्रिविध किंवा द्विध प्रतीती नाही, असं स्पष्टपणे स्वामी इथे सांगतात. आवेशु अवस्था स्थिती विद्यावंता ईश्वरी पुरुष ऐसी प्रतीती. मग विद्या झाल्यानंतर काही देवतेंच्या विद्येमुळे आवेश प्रगट होतो, अवस्था प्रगट होते काही देवतेंच्या विद्येमुळे, आणि काही देवतेंच्या विद्येमुळे स्थिती प्रगट होते. पण नेमकं कोण्या देवतेमुळे आवेश निर्माण होतो बरं? तर आवेश हा आणवीच्या देवतेमुळे उत्पन्न होतो. ज्या आणवीच्या देवता आहेत, आणवीच्या देवता कोणत्या सांगितल्या मी? क्षीराब्दीचा नारायण तेथून ते खाली कर्मभूमीची यक्षिणी, ह्या सर्व देवता अण्णव या पदामध्ये येतात. तर या आणवीच्या ज्या देवता आहेत या सकळ देवतेंच्या विद्येमुळे आवेश निर्माण होतो. आवेश निर्माण झाल्यावर हा जीव काय करतो? तर मंदिराचे कळस असतील त्याच्यावर जातो, किंवा एखादा किल्ला असेल त्याचे मोठ्या मोठ्या तटबंदी असतात, त्या तटबंदीच्या किनाऱ्यावर चालतो, एकदम उंच ठिकाणी जातो, वानरासारखा आवाज करतो, एकदम भुभुकार करतो वानरांसारखा त्या आवेशामध्ये विद्या झाल्यानंतर. ज्यावेळेस त्या विद्येचा भरकाळ असतो त्यावेळेस ह्या क्रिया घडतात. पुढे स्वामी म्हणतात अवस्था. आवेश कोणामुळे होतो हे तुम्हाला सांगितलं मी. आता म्हणतात स्वामी अवस्था पण उत्पन्न होते. अवस्था कोण्या देवतेच्या विद्येमुळे उत्पन्न होते? तर अवस्था जी आहे ते भैरव देवतेच्या विद्येमुळे. जी अष्टभैरव देवता आहे, कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्म, विष्णू, महादेव, हे अष्टभैरवांचे नाव माहिती नसतील तुम्हाला तर लिहून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्म, विष्णू, महादेव, हे जे ब्रह्म, विष्णू, महादेव मी म्हटलो शेवटी, हे अष्टभैरवातले आहेत, हे वेगळे आहेत. आणि खालचे जे ब्रह्म, विष्णू, महादेव आहेत सत्य कैलाश वैकुंठीचे, ते वेगळे आहेत, गफलत करून घेऊ नका. तर हे वेगळे आहेत सत्य कैलाश वैकुंठीचे, आणि अष्टभैरवामध्ये मी जे ब्रह्म, विष्णू, महादेव म्हटले ते वेगळे आहेत. तर असे अष्टभैरव जे आहेत यांची जर विद्या कोणाला झाली तर अवस्था निर्माण होते. अवस्था अशी निर्माण होते की त्याला कपड्याचं भान राहत नाही, चांगले कपडे घालावेत, चार चौघामध्ये आल्यानंतर व्यवस्थित वागावं, तसं काही याला वाटत नाही. उघडा नागडा पण हिंडतो हा, आणि हातात जे पडेल ते फेकून मारायचा प्रयत्न करतो कोणाला. अशी अवस्था असते त्या विद्यावंताची. ते भरकाळामधली अवस्था आहे. भरकाळ म्हणजे कसा? समुद्राला पाणी असतेच असते, परंतु पौर्णिमेला कसा भरकाळ येतो, त्या समुद्राचा भरती येते की नाही समुद्राला, त्याप्रमाणे विशिष्ट काळामध्ये या विद्येचा पण भरकाळ असतो. ज्या वेळेला या विद्येचे कार्य जास्त चालतात आणि मग हा विद्यावंत असा काही पण वागायला लागतो. एखाद्या माणसाच्या मागेच धावायला लागतो हा विद्यावंत, जणू काही पिशाच्च धावत आहे. मग आता राहिलं काय तर स्थिती. आवेशचा अर्थ सांगितला तुम्हाला, अवस्थेचा अर्थ सांगितला. आता राहिलं स्थिती. हे स्थिती म्हणजे काय? कोण्या देवतेमुळे स्थिती होते? तर स्थिती ही शांभवीच्या विद्येमुळे होते. शांभव कोणाला म्हणतात मी सांगितलं तुम्हाला. एक समळ शांभव आहे, एक शुद्ध शांभव आहे. एक समळ शांभव म्हणजे विश्वरूप देवता, एक शुद्ध शांभव म्हणजे माया.
तर या देवतेंची जर कोणाला विद्या झाली तर त्या जीवाला, त्या व्यक्तीला त्याला स्थिती उपजते. त्या स्थितीचे कार्य कसे आहेत? तो असा एका जागी पडून राहतो निश्चल एकदम असा आणि निरंतर सुख घेतो. बिलकुल काही चंचलता नाही, एकदम निवांत पडून राहतो. आता काही आपल्या दर्शकांना असं वाटू शकते की हे देवाच्या सूत्राचा एवढा तुम्ही अर्थ सांगत आहात, हे गुह्य ब्रह्मविद्या आहे आणि असं गुह्य तत्वज्ञान कोणाला सांगू नये, तुम्ही युट्यूबवर सांगत आहात. असे असतात काही अर्धवटराव जे असे बोलतात. तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मी, हे जे मी सांगत आहे हे देवतेंचे बहिर्याग आहेत. जे इतरत्र जे काही ग्रंथ आहेत अन्य संप्रदायाचे त्यामध्ये हे सर्व आलेलं आहे. एवढंच आहे की तुम्हाला वेळ नसते अन्य संप्रदायाचे ग्रंथ वाचण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला वाटते हे फारच गुह्य ब्रह्मविद्या सांगत आहेत का. तर हे सर्व अन्य संप्रदायामध्ये आलेलं आहे. अहो हे देवतेच्या विद्या सांगत आहेत देव. देवतेच्या विद्या झाल्यानंतर काय जीवाची स्थिती होते ते सांगत आहेत देव. मग तुम्ही सांगा, जे देवतेचे शास्त्र आहेत त्या देवतेंच्या शास्त्रामध्ये हे आलं नसेल का? नक्कीच आलं असेल. परंतु असे काही अर्धवट असतात, त्या अर्धवट रावांना असं वाटते की नाही हे खूपच गुह्यशास्त्र सांगत आहेत, बाजार मांडला, दुकान मांडलं. या अर्धवट रावांना हेच समजत नाही की हे नेमकं सांगत काय आहेत. थोडासा विचार करावा यावर. कारण या अर्धवट रावांनी देवाची ब्रह्मविद्याच पूर्ण वाचलेली नसते. यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या सूत्रपाठाचं पारायण करायला वेळ मिळत नाही. तर हे कधी अन्य संप्रदायाचं जे काही शास्त्र आहे त्याचं अध्ययन करतील, किंवा चला यांचंही आपल्याला काही ज्ञान असलं पाहिजे, कुठे काही चर्चा झाली तर आपल्याला त्यांना प्रमाण देता येतील म्हणून काही इतर शास्त्राचं अध्ययन करावं, याचा तर विषयच येत नाही. हे विचारही करत नाहीत. कारण स्वामींच्या सूत्रपाठाचं पारायण करणं होत नाही यांना. फक्त जे कोणी चांगलं करत आहे, काही चार चौघांना ज्ञान देत आहे, तर त्यांना मात्र बरोबर हे विरोध करणार. असे काही विघ्नसंतोषी लोक असतात आपल्या नामधारकांमध्ये पण आणि आपल्या, आता जास्त बोलणार नाही मी, समजून घ्या तुम्ही. तर असो, तर तुम्हाला आवेश समजला, अवस्था समजलेली आहे आणि स्थितीही समजलेली आहे. पुढे स्वामी म्हणतात, विद्यावंता ईश्वरी पुरुष ऐसी प्रतिती. पुढे स्वामी सांगतात की जो विद्यावंत आहे त्या विद्यावंताला, ज्या व्यक्तीपासून विद्या झाली त्या व्यक्तीवर ईश्वरी पुरुष ऐसी प्रतिती आहे असं स्वामी म्हणतात. समजून घ्या की एखादा व्यक्ती आहे, नाव त्याचं लक्ष्मण आहे, आणि या लक्ष्मण नावाच्या व्यक्तीला राम नावाच्या व्यक्तीपासून विद्या झाली. तर हा जो लक्ष्मण नावाचा व्यक्ती आहे, हा व्यक्ती त्या रामाला ईश्वरी पुरुष मानणार, कारण त्याच्यापासून याला विद्या झाली, असा अर्थ आहे. स्वामींना हे सांगायचं आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला राम आणि लक्ष्मण याचं उदाहरण दिलं. चरित्र खूप छोटं होतं बघा. चरित्र फक्त 5 ओळीचं होतं, परंतु याचं विश्लेषण करायला किती वेळ लागला बघा तुम्ही. आणि म्हणून मी घाई गडबड जास्त करत नाही. ज्यावेळेस काही महत्वाचे विषय असतात त्यावेळेस मी मुळीच घाई गडबड करत नाही. मला असं वाटते की तुम्हाला तो विषय व्यवस्थित समजला पाहिजे. घाई गडबड करून काय करायचं आपल्याला? काय लवकर आपल्याला लीळाचरित्र ग्रंथ संपवायचा आहे आणि पुढं काय आपल्याला फार मोठं काम आहे, असं काही नाही. तुम्ही एवढं ध्यान देऊन पोथी ऐकत आहात आणि व्यवस्थितपणे तुम्ही शेवटी उत्तरही देता, यापेक्षा काय पाहिजे? तर असंच ध्यान देऊन पोथी ऐकत जा. आणि हल्ली मी पाहतोय की उत्तरं कमी येत आहेत कमेंटमध्ये. काही आपले बरेच वाचनिक असे आहेत त्यांना कमेंट करता येते, परंतु ते आपले वाचनिक पोथी ऐकतात आणि सोडून देतात. त्यांना कमेंट करावीशी वाटत नाही. थोडे कष्ट घ्या, म्हणजे मलाही वाटते की खरंच भरपूर आपले वाचनिक आहेत जे ऐकतात. नाही तर मला असं वाटते काय 5-50 लोक कमेंट करतात आणि जास्त लोकांना तर काही समजतच नाही का, असं वाटते. तर तसं नको व्हायला. ज्यांना येते, ज्यांना कमेंट करता येत नाही त्यांचा विषय सोडून द्या. परंतु असे बरेच काही वाचनिक आहेत ज्यांना कमेंट करता येते, परंतु ते कमेंट करत नाहीत आणि लाईकही करत नाहीत, असेही काही आहेत. तर असं करू नका. तुमच्या जेवढ्या कमेंट येतात तेवढं मला चांगलं वाटते. आणि साहजिकच आहे, तुम्हाला काही पैसे लागणार नाहीत कमेंट करण्यासाठी. फ्री ऑफ कॉस्ट आहे. एवढी मी सेवा करत आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. थोडेसे कष्ट घ्या, अशी तुमच्याकडून छोटीशी अपेक्षा आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 484, घुईनायका कर्म निरूपण. हे पण चरित्र फार महत्वाचं आहे. चरित्र खूप मोठं आहे, यामध्ये प्रश्नही खूप मोठे आहेत आणि स्वामींनी उत्तरही खूप छान छान दिलेली आहेत. आणि त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये आज भरपूर भर पडणार आहे असं मला तरी वाटते. घुईनायका कर्म निरूपण. घुईनायकाला स्वामींनी कर्माविषयी निरूपण केलेलं आहे. गोसाव्यांसी प्रत्यस्थानी नागनाथी अवस्थान, एकोदी घुईनायको से कुटाहुनी गोसाव्याच्या दर्शना आले.
एके दिवशी घुईनायक शेकट्याहून स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत. भेटी विधी सारिला, भेट विधी सारला. मग तीही गोसाव्या ते पुसिले. मग त्या घुईनायकांनी स्वामींना विचारलं, जी जी या कर्माची गती किंपर्यंत. स्वामींना घुईनायक प्रश्न करतात स्वामींना की या कर्माची गती कुठपर्यंत आहे. आजचं हे चरित्र पैठण येथीलच आहे. कारण सुरुवातीला तुम्ही पाहिलं प्रत्यस्थानी नागनाथी अवस्थान म्हणजे पैठण नगरीमध्ये नागनाथाचं मंदिर होतं आणि तिथे स्वामींचा मुक्काम आहे, तिथे स्वामी राहत आहेत. आणि तिथे घुईनायक भेटायला आले. घुईनायकांनी प्रश्न केला की कर्माची गती कशी आहे, कुठपर्यंत आहे. त्यावर मग स्वामी आता निरूपण करतात. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, नायको कर्मवसे जीव सकळ ही पावे. स्वामी म्हणतात, नायको कर्मवशे, या कर्मामुळे जीव सकळही पावे म्हणजे सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो. एक वांचोनी, एका गोष्टीला सोडून. म्हणजे स्वामींना काय म्हणायचं आहे ते, तुम्ही जर चांगले कर्म करत राहिलात, तुमचं जर तुम्ही एक ध्येय ठेवलं आणि त्या ध्येयाला पाहून तुम्ही जर एकदम नियमितपणे काम करत असाल, नियमितपणे कर्म करत असाल, तर ते ध्येय तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार. फक्त एक वांचून. तर मग घुईनायक प्रश्न करतात, जी जी एक ते कवण. जी जी एक वांचोनी सर्व प्राप्त होते, तर एक ते कवण बरं, म्हणजे एक ती वस्तू कोणती आहे जे प्राप्त होऊ शकत नाही. आणि अनेक ते कवण, आणि तुम्ही जे म्हणालात की सकळही पावते, या जीवाला सर्व काही पावते, तर ते अनेक जे आहे ते कोणतं आहे. सकळ ते कवण असा प्रश्न करतात घुईनायक. सर्वज्ञ म्हणितले. एक ते अच्युत पद, अन्य के च्युती म्हणते पदे. जी जी तयाची सीमा किती. स्वामी म्हणतात, जे एक पावन होणार नाही असं मी तुम्हाला म्हटलो ते म्हणजे अच्युत पद आहे. म्हणजेच ईश्वराचं पद. ज्या ईश्वराच्या पदापासून हा जीव कधीही खाली येणार नाही त्याला अच्युत पद असं म्हणतात. आढळ पद आहे. अनेक च्युती म्हणते पदे. अनेक पद म्हणजे 81 कोटी 1,10,10 देवता आहेत, त्या सकळ देवतेंचे जे पद आहेत ते च्युती म्हणते आहेत, म्हणजे तिथून या जीवाचं पतन होते. जी जी तयासी सीमा किती, त्यांना सीमा किती आहे. सर्वज्ञ म्हणते चैतन्य फळादी करून सकळ फळे च्युती म्हणते बोली जती. चैतन्य फळ म्हणजे मायेच्या फळादी करून सकळही फळे देवतेची च्युती म्हणते आहेत, म्हणजे तिथे जीवाचं पावन झालं असता तिथून या जीवाचं पतन होते. चैतन्या परमेश्वरूपा विजेते अच्युत पद बोलिजे. चैतन्याच्या पलीकडे म्हणजे चैतन्य मायेच्या पलीकडे जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराची जर प्राप्ती झाली तर ते पद अच्युत पद आहे आणि तिथे गेल्यानंतर माणसाला कधीही खाली यावं लागणार नाही. त्यालाच अच्युत पद असं बोलता येईल आपल्याला, असं स्वामी म्हणतात घुईनायकाला. हो काजी. घुईनायक म्हणतात ठीक आहे. यावरी घुईनायके पुसले, जी जी जिया क्रिया जीवासी कर्म निफजेतीचे रूप कैसे. पुन्हा घुईनायक प्रश्न करतात स्वामींना, जी जी क्रिया जीवासी कर्म निफजे. काय म्हणतात घुईनायक, जिया क्रिया जीवासी कर्म निफजे, म्हणजे ज्या क्रियेमुळे या जीवाच्या ठिकाणी कर्म निष्पत्ती होते तिचे रूप कैसे, म्हणजे त्यांचं रूप कसं आहे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, क्रिया उभय रूपा. स्वामी म्हणतात क्रिया ज्या आहेत त्या उभय रूपा असतात. जी जी उभये रूपे तिये कवणे. घुईनायक म्हणतात की उभय रूपे ते कवण आहेत. सर्वज्ञ म्हणतले संत असंत मग मिश्रिते तयाची माझी. संत असंत अशी मिश्रित क्रिया निष्पन्न होते. ह्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे क्रिया उभय रूपा कशा आहेत, की पाप केलं तर त्यामध्ये थोडीशी पुण्याची निष्पत्ती होते आणि पुण्य केलं तर त्यामध्ये थोडीशी पापाचीही निष्पत्ती होते. निखळ अशी क्रिया कोणती तयार होत नाही किंवा निखळ अशी क्रिया कोणती नाही. तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला यापूर्वी निरूपण केलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. बऱ्याच आपल्या वासनिक मंडळींना आठवते असेल आणि बऱ्याच काही जणांना आठवतही नसेल. तरी पण जे काही नवीन दर्शक आहेत त्यांच्यासाठी या वाक्याचा अर्थ सांगणं आवश्यक आहे. तर क्रिया उभयरूपा कशा असतात ते तुम्हाला सांगतो. उदाहरण घेऊया आपण एका झाडाचं. एक मोठं झाड आहे, त्या मोठ्या झाडाखाली छोटे 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 झाड निघालेले आहेत, परंतु या मोठ्या झाडाच्या सावलीमुळे या छोट्या झाडांना ऊन मिळत नाही, व्यवस्थित हवा मिळत नाही. त्या छोट्या झाडांची वाढ वृद्धी व्यवस्थित होत नाही या मोठ्या झाडामुळे. तर या छोट्या झाडांना दुःख आहे की आम्हाला छान ऊन मिळत नाही, व्यवस्थित हवा पाणी नाही. तर हे झाड दुःखी आहेत. आणि एक व्यक्ती आला आणि मोठं झाड तोडून टाकलं. त्या मोठ्या झाडाखाली जेवढे काही छोटे छोटे झाडं, गवत, जे काही झाडं झुडपं होते ते आनंदित झाले की वा वा वा, आम्हाला आता छानपैकी ऊन मिळणार, आता आमची छान वाढ वृद्धी होणार. आता या छोट्या छोट्या झाडांना, छोट्या छोट्या झुडपांना
गवताला सुख झालं, त्यामुळे थोडीशी पुण्याची निष्पत्ती झाली, परंतु पापाची निष्पत्ती ही मोठी झाली, मोठं झाड तोडलं. तर असं पाप केलं तर पुण्याची निर्मिती होते, आणि जर पुण्य केलं म्हणजे जर एखाद्या माणसाने, कोणीतरी एक अबक नावाचा व्यक्ती आहे, त्याने गावभर अवतान दिलं, आमंत्रण दिलं जेवणाचं, आणि सांगितलं या दिवशी चुलबंद अवतान सर्वांना जेवायला या आमच्या इथे. स्वयंपाक केला, सर्व लोकांना पोटभर जेवू घातलं, याचं पुण्य तर लागलं, पुण्याची क्रिया होती, पण यामध्ये पापही लागलं. कसं लागलं पाप? तर स्वयंपाक करत असताना जे काही सरपण जाळलं, जे काही लाकडं तुम्ही चुलीमध्ये जाळलीत, त्या जाळामुळे, त्या अग्नीमुळे जे काही सपूरजंतूची हिंसा झाली, झाडं तोडून आणली पूर्वीच त्या स्वयंपाकासाठी, वाळू घातली, तर ते झाडं तोडले, त्याचंही पाप जे आहे ते पाप लागणार. जे सपूरजंतूची हिंसा झाली त्याचंही पाप लागणार. म्हणजे पुण्याच्या क्रियेमध्ये पण पाप लागलं. तर अशा उभयरूपा क्रिया असतात. पाप करायला गेले तरी त्यामध्ये थोडं बहुत पुण्य येते, आणि पुण्य जरी करायला गेलं तर त्यामध्ये थोडं बहुत पाप येते. म्हणून क्रिया उभयरूपा, म्हणजे एका क्रियेमध्ये उभय म्हणजे पाप आणि पुण्य दोन्हीही मिळतात या जीवाला, असं स्वामींना इथे सांगायचं आहे. आणि म्हणून स्वामी काय म्हणतात, संत असंत तिथे निष्पत्ती होते. संत म्हणजे पुण्य, असंत म्हणजे पाप. अशी मिश्रित क्रिया जी आहे त्याला उभयरूप म्हणतात. हो काजी तरी जीवासी वेगा संत जोडे की असंत जोडे. पुन्हा घुईनायक विचारतात की देवा, या जीवाला लवकर पुण्य जोडल्या जाते की पाप जोडल्या जाते? यावर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले, नायको जीवासी असंत वेगा जोडे, जीव क्षेणा एका माझी ते एका अब्जवी आपणे आसी, जे जन्माचा सहस्त्री निस्तरो नसरे, ते ऐसे जोडे तैसे संत न जोडे. मग देव म्हणतात घुईनायकांना, नायको, या जीवाला पाप फार लवकर जोडता येते, लवकर जोडून घेते पाप. जीव काय करतो, एका क्षणामध्ये ते एक अब्जवी आपणे आसी, म्हणजे एका क्षणामध्ये हा जीव अशी काही पापाची कमाई करू शकतो की हजारो जन्म घेतले तरी ते पाप मिटणार नाही, पाप संपणार नाही. जसं अमेरिकेने एका क्षणामध्ये शेकडो लोक मारले, हजारो लोक मारले हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये. अणुबॉम्ब टाकण्यासाठी किती वेळ लागला? विमानं वर गेले आणि वरून बॉम्ब सोडून दिला, तर काही क्षणात हजारो लोक मेले. किंवा आतंकवादी लोक हमले करतात, एक बॉम्ब टाकला, सपूरजंतूंची किती हिंसा झाली, किती माणसं मेली, काही गणती नाही. तर एका क्षणामध्ये हा जीव अशी काही कर्म निष्पत्ती करून घेतो पापाची की हजारो जन्म घेतले तरी पण ते पाप फिटत नाही. ते ऐसे जोडे, म्हणजे पापरूप कर्म असे जोडतो हा जीव, तैसे संत न जोडे. त्या प्रमाणात हा जीव पुण्याची क्रिया कधी करत नाही, तेवढी जोडू शकत नाही पुण्यरूप क्रिया हा जीव. हो काजी. घुईनायक म्हणतात, ठीक आहे, तरी ऐसे कर्म कवनीय भूमी निफजे. पुन्हा घुईनायक प्रश्न करतात आणि स्वामी त्याचं उत्तर देतात. घुईनायक काय प्रश्न करतात? घुईनायक म्हणतात, हो काजी, तरी ऐसे कर्म कवनीय भूमी निफजे. असे कर्म कोण्या भूमीमध्ये निष्पन्न होतात? निमे ते सांगी जोजी. त्याबरोबरच निमे म्हणजे कर्म तर जोडून घेतले, परंतु ते कर्म निमे म्हणजे जिथे निमानन होते त्या कर्माचं, जिथे त्या कर्माचे फळ भोगून हा जीव हलका होतो, पापरूप असतील पुण्यरूप असतील, त्या कर्माचं निमानन कुठं आहे, किंवा इथे आता ते दुःख भोगलं आणि ते कर्म आपले संपवले, अशी भूमी कोणती आहे, असा प्रश्न घुईनायक करतात. ते सांगी जोजी, ते सांगा बरं मला. सर्वज्ञ म्हणते, कर्मभूमी एक करिता एक निमे, एक निफजे, स्वर्गी नरकी असे ते निमे. यकरोती सुरापानम ब्रह्महत्या शुभम भवेत, पातकम तस्य लोकस्मिन रोम नरकम व्रजेत. काय म्हणतात तिथे भट्टोबास त्या श्लोकामध्ये, किंवा त्या श्लोकाचा अर्थ काय? तर जर मद्य प्यालात तुम्ही, दारू जर प्याली कोणी, तर त्याला ब्रह्महत्येचं पातक लागते आणि पुढे चालून त्याला रौरवाचे नरक भोगावे लागतात, असं आलेलं आहे त्यामध्ये. मग स्वामी म्हणतात, घुईनायक तुम्ही बघा बरं, आता कुठे जोंधळ्याचं पाणी, धामोड्याची साल, म्हणजे कुठे दारू आणि कुठे ब्रह्महनन. परंतु येथपर्यंत त्या दारूला, त्या मद्याला दूषण लावलेलं आहे लोकांनी की दारू पिऊ नये. आणि हे दूषण लोकांनी कशामुळे लावलं? तर समाज चांगला व्हावा म्हणून ते दूषण लावलेलं आहे. तैसे येथ नाही, परंतु तसं आमच्या ठिकाणी नाही, असं स्वामी म्हणतात की आम्ही मार्गदर्शन व्यवस्थित करतो, आम्ही असं अन्यथा ज्ञान काही पण नाही सांगत, ज्ञान ते आम्ही सांगतो. परमेश्वर शास्त्री एवं वा नाही, पर्याय नाही, अभावी भावरूप फळ नाही, अकर्णी प्रत्यवायो नाही. मग स्वामी म्हणतात, परमेश्वर शास्त्रामध्ये एवं वा नाही, हे असं किंवा तसं, तसं किंवा असं, याच्यामध्ये आम्ही पर्यायही देत नाही. अभावी भावरूप फळ नाही, अभावी भावरूप फळ नाही म्हणजे तुम्ही क्रियाच केली नाही आणि तुम्हाला फळ होईल असंही नाही, असं स्वामी स्पष्ट सांगतात.
आणि जे स्वामी म्हटले पर्याय नाही म्हणजे काय, तर ईश्वर प्राप्तीच्या ठिकाणी पर्याय नाही. म्हणजे तुम्ही चांगला आचार केला, देवधर्म केला, आता तुम्हाला मोक्ष मिळणार असं ठरलं तर लगेच देव तुम्हाला मोक्ष देतील. तुम्हाला असं नाही म्हणणार देव की थांबा, आता दुसरे जीव आहेत तिथे, 1 कोटी वर्ष तुम्हाला वाट बघावं लागणार आहे. जसं अन्य देवता आहेत, सत्य, कैलाश, वैकुंठीचे, हरिहर, ब्रह्मादिक, इंद्र देवता, चंद्र देवता, सूर्य देवता यांच्या ठिकाणी तसं पर्याय आहे की नाही, वरीच जर जीव असेल तर तुम्हाला थांबावं लागते, हजारो वर्ष थांबावं लागते. तुम्ही पुण्य जरी कमवलं तरी हजारो वर्ष त्या फळासाठी तुम्हाला थांबावं लागते. तसं परमेश्वराच्या ठिकाणी नाही असं देव म्हणतात. इथे पर्याय नाही, पर्यायी कधीच फळ पडत नाही मोक्षाचं असं देव म्हणतात. आणि अकर्णी प्रत्यवाय नाही, तुम्ही जर क्रिया कोणती अर्धवट सोडली तर तुम्हाला प्रत्यवायाचे नरक नाही भोगावे लागणार. हो काजी? घुईनायक म्हणतात ठीक आहे. यावरी घुईनायक पुसले, पुन्हा घुईनायक प्रश्न करतात. बघा किती प्रश्न आहेत, किती उत्तर देव देत आहेत. तर घुईनायक पुन्हा प्रश्न करतात, जी जी कर्मभूमी कवन संख्या, जी जी कर्मभूमीची कवन संख्या म्हणजे कर्मभूमी किती योजनाची आहे, तिची काही मोजणी आहे का, काही संख्या आहे का निघालेली तिची. सर्वज्ञ म्हणते हिमासेतूमध्ये 500 कर्मभूमी. स्वामी म्हणतात हिम म्हणजे काय, तर हिमालय जो आहे त्या हिमालयाच्या पलीकडे पण पूर्ण बर्फच बर्फ असतो. तर तो जो बर्फाचा प्रदेश आहे तो बर्फाचा प्रदेश धरून खाली सेतू पर्यंत, म्हणजे रामाने जो सेतू बांधला होता, ज्याला सेतू बंध रामेश्वर असं म्हणतात, रामाने बांधलेला सेतू, तर त्या सेतू पर्यंत 500 कर्मभूमी, 500 म्हणजे किती, 500 योजनाची कर्मभूमी आहे. हो काजी? तरी कर्मभूमीमध्ये कवन अर्जक, कवन फळदाते, कवन व्यापार ते, कवन उद्धरिता. बघा घुईनायक किती गुह्य प्रश्न विचारत आहेत. मग घुईनायक पुन्हा प्रश्न करतात, जी जी या कर्मभूमीमध्ये, कर्मभूमीची मर्यादा तर समजली आम्हाला, 500 योजनाची आहे, परंतु या कर्मभूमीमध्ये कोण अर्जक आहे, कोण फळदाता आहे, कोण व्यापार करते इथे, आणि इथे जीवाचा उद्धार कोण करते बरं. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, जीव अर्जक देवता फळदाती चैतन्य व्यापार ते परमेश्वर उद्धरिता. मग देव म्हणतात या कर्मभूमीमध्ये जीव जो आहे तो अर्जक आहे, संत कर्माचा अर्जकत्व करतो, तो पुण्य कमवतो, कधी पाप कमवतो, जास्त करून पापच कमवतो हा जीव. देवता फळदाती, मग असे पुण्य पाप केलेले जे जीव आहेत या देवते मग असे पुण्य पाप केलेले जे जीव आहेत यांना जी देवता आहे ती फळ देते. दुःखाचं फळ असेल, काही नरक जोडलं, पापरूप कर्म आहेत, नरकात टाकायचं, दुःख द्यायचं, हे सर्व देवताच करते. आणि पुण्यरूप फळ असेल तर पुण्यरूप फळ पण देवताच देते. चैतन्य व्यापार ते, हा सर्व व्यापार चैतन्य माया पाहते, सर्व व्यवस्थित व्यापार करते आणि परमेश्वर उद्धरिता आहे असं देव म्हणतात. हो काजी? इतकी अशी काही संख्या. मग घुईनायक पुन्हा विचारतात, जी जी मग एवढ्या सर्वांना किती संख्या आहे, किती देवता आहेत कामाला. सर्वज्ञ म्हणते अनंत ब्रह्मांड, अनंत देवता, अनंत जीव, अनंत परमेश्वर. स्वामी म्हणतात अनंत ब्रह्मांड आहेत असे. अनंत म्हणजे काय, ज्यांचा अंतच नाही, त्याची संख्या तुम्ही सांगू शकत नाही, त्याला अनंत म्हणतात. अन म्हणजे नाही, अंत म्हणजे शेवट, ज्याचा शेवटच माहित नाही. तुम्ही सांगा एखाद्या गोष्टीचा आपल्याला शेवट माहीतच नाही, तर त्याची तुम्ही मोजणी करू शकता का, मोजमाप करून तुम्ही त्याची संख्या काढू शकता का, नाही. म्हणून अनंत म्हणजे एकदम अनलिमिटेड, त्यांची गणना कोणीच करू शकत नाही. जसं आता तुम्हाला जर म्हटलं मी या पृथ्वीला किती परमाणू लागले तयार होण्यासाठी, सांगा बरं, कोणी सांगू शकेल का. किंवा मी तुम्हाला म्हटलं पृथ्वीवर जो समुद्र आहे तो समुद्र किती पाण्याच्या थेंबांपासून जमलेला आहे, या समुद्रामध्ये किती थेंब पाणी आहे, तुम्ही मोजा असं म्हटलं तर तुम्ही मोजू शकणार का, नाही. तर याला अनंत म्हणतात. तर देव म्हणतात अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत जीव आहेत, अनंत देवता आहेत आणि परमेश्वरही अनंत आहे. हो काजी? मग घुईनायक म्हणतात ठीक आहे, देवता तर आपण म्हणतो 81 कोटी 1,10,00,000 आणि मग देवता अनंत कशा झाल्या, देवता म्हणत आहेत अनंत आहेत. मग आता खरं कोणतं धरायचं, हा एक मोठा प्रश्न येतो. तर यापैकी खरं कोणतं आहे तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. एक ब्रह्मांड जे आहे, एका ब्रह्मांडामध्ये 81 कोटी 1,10,00,000 देवता असतात, हे बरोबर आहे. परंतु झालं असं की असे ब्रह्मांड अनंत आहेत. एका ब्रह्मांडामध्ये 81 कोटी 1,10,00,000 देवता आहेत, तर असे अनंत ब्रह्मांड आहेत. मग तुम्ही सांगा अनंत ब्रह्मांड आहेत म्हणल्यानंतर त्या देवतेची गणती कशी करणार आपण, त्या ब्रह्मांडाचीच गणती करू शकत नाही आम्ही, मग त्या देवतेंची गणती कशी करणार. एवढं निश्चित आहे, देवाने एका ब्रह्मांडाचा व्यापार व्यवस्थित चालवण्यासाठी, कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी 81 कोटी 1,10,00,000 देवतेची नेमणूक केलेली आहे. पण असे ब्रह्मांडच अनंत रचलेले आहेत, त्यामुळे देवता ह्या अनंत आहेत, कारण अनंत ब्रह्मांड आहेत. एका ब्रह्मांडाच्या देवता 81 कोटी 1,10,00,000 आहेत, हे बरोबर आहे.
आणि परमेश्वरही अनंत आहेत. हो का जी ऐसे गोसावी निरूपिले तेही घोकिले. घुईनायकांनी ते सर्व ऐकलं, व्यवस्थित घोकून घेतलं, पाठ केलं. मग दंडवते करून आपल्या गावा गेले. मग दंडवत करून घुईनायक आपल्या आपल्या गावाला निघून गेलेले आहेत. तर अशा प्रकारे आजच्या ज्ञान सत्रातील ह्या दोन्हीही लीळा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तुम्हाला म्हटलं होतं मी सुरुवातीला 3 चरित्र सांगणार, परंतु या 2 लीळा सांगण्यासाठी जवळजवळ आपल्याला अर्धा तासाच्या वर झालेला आहे आणि आपला दररोजचा वेळ संपलेला आहे. तर जवळजवळ 30-35 मिनिटाचा व्हिडिओ झालेलाच आहे. तर आजचं ज्ञानसत्र आपण इथेच संपवूया. आणि आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, संत कर्मांची निष्पत्ती कुठे होते? पुण्यपाप याची निष्पत्ती कुठे होते? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्थिती अधीन होऊ नये असं स्वामी का म्हणतात? तर यामागचं कारण असं आहे, जर एकच आपण काम करत बसलो दिवसभर तर दुसरे काम करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एनर्जी उरणार नाही, ऊर्जा उरणार नाही. आणि म्हणून एकच काम करत बसलो आणि एकच काम करावं असं नाही, तर आपल्या जीवनासाठी कोणते कोणते महत्वाचे कामं आहेत त्या सर्वच कामांना आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. दुसरा प्रश्न आहे, स्वामींनी सांगितलेले सूत्र फक्त संन्याशांसाठीच लागू आहेत का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही, संन्याशांसाठीच आहेत असं नाही, तर वासनिकांसाठी पण आहेत. वासनिकांना पण त्यांच्या जीवनामध्ये परमोच्च शिखर गाठता येईल असे स्वामींचे सूत्र आहेत. त्यांनी जर त्या सूत्रांचं पालन केलं तर जेवढे संन्याशांसाठी महत्वाचे आहेत हे सूत्र, तेवढेच वासनिकांसाठी पण महत्वाचे आहेत. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: ललिताताई कानडे, संगीताताई बेलखोडे, आरतीताई कदम, संध्याताई पाटील, रुपेशजी अंजनकर, रुपेशजी वैद्य, प्रज्वलजी मेंगे, राजश्रीताई माने, मेधाताई देशपांडे, निर्मलाताई फिरके, प्रकाशजी भडाळे, मुकेशजी भुयार, विश्वासजी गोरे, सुरेशजी केके, मयुरीताई दीक्षित, निवृत्तीजी खाडे, जिजाताई लिपारे, अरुणाताई वांगे, अभिषेकजी दापतारे, प्रकाशजी साठे, ज्ञानेश्वरजी महाजन, अच्युतरावजी आडवे, माधुरीताई भोपळे, नीलाताई घाणेकर, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, शालिनीताई राऊत, बाळासाहेबजी काळोखे, संध्याताई सुरेश, योजनाताई भरते, पुष्पाताई धनवटे, अनुपमाताई राऊत, जिजाताई पाबळे, दुर्गाताई भावे, कमलताई टोणपे, देवानंदजी काकडे, संतोषजी रासकर, हर्षिकाताई नाकले या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि व्यवस्थितपणे उत्तरं दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये महादाईचा उत्तम रश्मी रहस्य निरूपण, हे रश्मी म्हणजे काय नेमकं, उत्तम रश्मी म्हणजे काय, देवाने काय निरूपण केलं हे उद्या आपण पाहणार आहोत. भोजे या काळ वंचना कथन, काळ वंचना कशी असते, काळाची वंचना, विचार करा तुम्ही, काळ म्हणजे यमदूत, त्याची वंचना कशी असते देव हे सांगतात उद्या. तथा वस्त्रतुल्य अनुवादू, पांड्या प्रीती निराकरण असे 2-4 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत